तर भावानं स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे रत्नागिरीचा एक्सप्लोरर. आणि आज आपण चाललो आहे मुरडवला. मी काली दिसते तू, ए बाजू. हा माझा जीवाचा तुकडा. ए इकडे इकडे जे बटन लाव. येऊ हा करतो. खरंच तुम्ही खूप ब्लेस्ड आहात जर अशी फॅमिली आहे तुमच्याकडे जी तुम्हाला सपोर्ट करते. तुम्ही जेव्हा बाहेर निघता, कुठे फिरायला जाता, तेव्हा म्हणजे कुठे बाहेर निघता, कुठे फिरायला जाता किंवा कोणत्याही गोष्टीसाठी बाहेर निघता गाडी घेऊन, तेव्हा तुम्हाला ती टोकत नाही, म्हणत नाही की तू जाऊ नकोस, काय करू नकोस. तर त्याच्याऐवजी आई बाबा जे कोणी असतील ते म्हणतील की सावकाश जा, जे काय करतोस ते सावकाश कर, काळजी घे, पोचल्यावरती फोन कर, असं कर तसं कर. हे जे काय काळजीचं आहे ना, खरंच तुम्ही ब्लेस्ड असाल जर तुमच्यासोबत हे असं सगळं होतंय. आणि मी या बाबतीत खूप खूप म्हणजे खूप ब्लेस्ड आहे. कारण त्यांना पण माहिती आहे ही बाईक घेण्यासाठी मी किती वाट बघितली आहे. त्याच्यानंतर मी जेव्हा जेव्हा ही बाईक घेऊन बाहेर पडतो कुठे कुठे फिरायला, तेव्हा तेव्हा फक्त त्यांच्या मनात तेवढंच असतं की मी जातोय तिकडे, फक्त मी माझी काळजी घ्यावी बस. बाबा बिला एक एल्डर फ्रेंड, म्हणजे माझ्यापेक्षा एक मोठा व्यक्ती जो माझा मित्र आहे म्हणून बोलतो माझ्याबरोबर. खूप भारी वाटतं ॲक्च्युली. सिन्स 11th स्टँडर्ड टू दिस डे, म्हणजे जवळजवळ आता नाही म्हणायला 10-12 वर्ष जास्त झाली आहेत आमच्या रिलेशनला. मी त्याच्या घरी जातो, काकी मला स्वतःच्या मुलाप्रमाणे ट्रीट करतात. एक सेकंड फॅमिली आहे माझी. सो ते इकडे रत्नागिरीमध्ये होते, ऑब्व्हियसली मी त्यांच्याकडे जायचोच. बट आता ते शिफ्ट झाले त्या ठाण्यामध्ये मागची 7-8 वर्ष. कधी ना कधी तरी मी जातो तिकडे, राहतो 1-2 दिवस आणि येतो घरी. बट आता ते त्यांच्या गावी आले आहेत, आरवली मुरडव बौद्धवाडी. बस चाललोय, बहन का बुलावा आया और हम चले. आपण डरता नाहीये. नो इश्यू में टिश्यू ब्रो. स्पोर्ट बाईक. तो स्पोर्ट बाईक वाला म्हणाला असेल आपण तर शहाणा. स्पोर्ट बाईक वाला पण बोलला असेल यार एडवेंचर, दिस इज व्हाट वी आर केपेबल ऑफ ब्रो. सुनने का नहीं, कितना भी खराब रास्ता रहे सुनने का नहीं. नो इश्यू. दिस इज व्हाट वी आर फीलिंग. या गोष्टीसाठी मरत होतो आपण. 4 वर्ष वाट बघितली या गोष्टीसाठी, आणि हे सगळं केल्यानंतर गुजबम्स होतं. हे बघ आई शपथ यार. मी रस्ता चेंज केलाय खरा, पण इकडूनच जायचं काय माहिती. अरे यार, काकांना पण सुचलं इथेच मुतायचंय. इधरच मूत नाही का आपण गो. हो ना, परत एक पॅच लागला. इथे पण मचवूया आपण. आई ग, हेल्मेट वरती माशी आपटली.
झाला विषय. एक नंबर ना भावा. सो गाइस हियर वी आर. आरवलीत पोहोचलोय आपण. आता आपल्याला इथून खाली जायचंय. हा वाला बायपास घ्यायचा आपल्याला. इथून खाली जायचं ब्रिज खाली. वरतून स्ट्रेट गेलो असतो तर बाहेर पडलो असतो तिकडून. आपल्याला इथं खाली जायचंय आणि देन आपल्याला मारायचं राईट. ओके दिस इज इथून आपण राईट जाणार आहोत. बट आतमध्ये जायच्या आधी आपण कोणाला तरी विचारूया की बौद्धवाडी इथून किती लांब आहे. मला विचारणार. दादा इकडून बौद्धवाडी किती लांब आहे आतमध्ये? मुरडव बौद्धवाडी काहीतरी. ती सोनारवाडी आहे त्याच्या आसपास पुढे आहे काय? हा 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 ओके हा ओके 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 थँक्यू. हा बौद्धवाडी किती लांब आहे इथून? बौद्धवाडी मुरडव बौद्धवाडी. हा चल ना पुढे चल. बंद पडली. A few moments later. इथून मला पुढे जायचंय का? हा हा बौद्धवाडीचं. ओके ओके चालेल थँक्यू धन्यवाद. हे बौद्धवाडी आहे का? हे बघ काय मला घ्यायला बाहेर पडला जा. मला घ्यायला बाहेर पडला जा. वा वा हा काय चल. विराची तर जाऊ खाली जाऊ म्हणजे कुठे जाऊ? हा चल मी येते. मी नाही. गाडीवरती फुटपेक समजत नाही. याच्याने होत नाहीये. अशी बस ना तिरकी बस. पागल झाली आहे. एक पाय वरती ठेव रपकन बस. बसली. मी 8च्या आसपास काहीतरी निघालो 8 वाजता. A few moments later. गाडी आली. माणसं कुठं आहेत? आई ग काय ऊन लागते बेकार. आई ग देवा एक मिनिट माझी. ये पुढे इथे मध्ये ये. विंडो नाही देणार. ब्लॉग मध्ये काय अरे तो हा पाहिजे होता. काय म्हणतात ना स्टँड असतो ना एक स्टँडी असतो जो हातात पकडतात तो. ठीक आहे मी हा हेल्मेटचा माउंट पकडलाय आता. बट ठीक आहे चालण्यासारखं आहे. शिव समर्थगड श्री क्षेत्र टेरवाड. So guys, we are here.
ॲट बाग बीच ऑफ गुहागर. भाकास, इकडे पण भाकासच आहे. 50 रुपये. ही कालवी टाईप मध्ये आहे. कालवे असतात माहिती आहे ना. कोण 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 फनवा. मेरा फोनवा कोई क्यों नहीं उठा रहे हो? फॅमिली इंट्रोडक्शन दे. फॅमिली इंट्रोडक्शन. ये काली दिसते तू. ये बाजू. हा 1 2 3 स्टार्ट. तर ही माझी छोटी बहीण हाय. गुड्डी दिया. सॉरी दिया. माईक कुठं आहे? इकडे आहे. हां, तर ही माझी छोटी बहीण गुड्डी. ठीक आहे. हाय गाईज. हाय गाईज. हे नको, हे राहू दे. हा माझा जीवाचा तुकडा. हाय गाईज. हाय गाईज. हाय गाईज. हॅलो टू द फॅमिली. ठीक आहे, चल बस झालं. बरीच फुटेज झाली तुला. मुझे क्यों तोड़ा? जास्त नको. देन सेकंड हा दादा आहे, ती आई आहे आणि ती वहिनी आहे. विषय खोल. आपली सेकंड फॅमिली. एक फॅमिली रत्नागिरी, सेकंड फॅमिली आपली डेरवण. सॉरी, एक फॅमिली रत्नागिरी, सेकंड फॅमिली ठाणे. आता ठाणे राहतात, बट ते आहेत इथले आपला मुरडव बौद्धवाडी. आणि आपण आता जातोय काय बघायला? कासवाची अंडी बघायला जातोय. गाईज पोपट झाला. अंडी झाकून ठेवलेली आहेत. एवढं ट्रॅव्हल करून जवळ काय नाही म्हणायला तरी 200-300 मीटर चाललो अंडी बघायला, आणि अंडी झाकून ठेवलेली आहेत. कुठे जायचंय? काय बनाना राईड घ्यायचा आहे? फोटो काढ ना. कसला? फोटो काढ ना. आता एक दोन फोटो काढ आणि मग. अरे इधर पानी से फट्टी है हमारी, तू इधर चले. अय्यो बघता यार, यो उंटावर चढता. ते करायचं का ते? आई ग, नडतायत, फुल नडतायत. सो गाईज, आफ्टर ऑल दिस मी डायरेक्ट कॅमेरा बंद केला. सडनली कॅमेरा बंद केला मी, अँड जस्ट एन्जॉय करत गेलो. फॅमिलीसोबतचा जेवढा टाईम भेटला तेवढा सगळा एन्जॉय करत गेलो. आणि बरोबर रात्री समथिंग काहीतरी मी 8 वाजता मुरडवरून निघालो करबुडेसाठी, कारण मला सेकंड डे ऑफिसला जायचं होतं. खूप एन्जॉय केलं, खूप साऱ्या मेमरीज, खूप सारं काय घेऊन आलो सोबत. सो दॅट्स इट फॉर दिस व्लॉग. खूप सारी मजा आली. तर भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. आय होप यू एन्जॉय दिस व्लॉग. सो दॅट्स इट गाईज. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत शबा खैर. बाय बाय.